हॅलो फ्रेंड्स, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतो. तेव्हा सायली त्याच्यासाठी कॉफी घेऊन रूममध्ये येते. तेव्हा सायली म्हणते, सर तुम्ही ऑफिसला चाललाय? मग अर्जुन सायलीकडे बघत असतो. तेव्हा तो सायलीला म्हणतो, तुम्ही किती सुंदर दिसता. मित्रांनो, सायली आता लाजत असते. इतक्यात अर्जुन तिच्याजवळ जाऊन पुढे जातो. सायली लाजून एकसारखं अर्जुनकडे पाहत असते आणि सायलीला त्यावेळी गाणं ऐकायला येत असतं. तेव्हा अर्जुन तिला आवाज देतो, सायली माझं आटपलं आहे. मग सायली अर्जुनला कॉफी देते. तेव्हा म्हणते, सर तुम्ही आता गाणी लावली होती का? आता मला ऐकायला आलं. तेव्हा अर्जुन म्हणतो, सायली मी सकाळ सकाळी गाणी का लावेन? मग अर्जुन तिच्याकडे बघतो आणि तिच्या कपाळाला हात लावतो आणि विचारतो, तुमची तब्येत तर ठीक आहे ना सायली? मग सायली म्हणते, सर मी जाते, नैवेद्याचा स्वयंपाक करायचा आहे. मित्रांनो, सायली जात असते. तेव्हा अर्जुन तिला म्हणतो, मिसेस सायली तुम्ही खरंच खूप छान दिसताय. मग सायलीला अजून खाली बघते आणि निघून जाते. इकडे खाली सगळे ब्रेकफास्टसाठी जमलेले असतात. तेव्हा सायली पोहे घेऊन येते आणि कल्पना उपमा घेऊन येते. आणि हे बघून अस्मिता म्हणते, पोहे कोण खाणार आहे? कशाला घेऊन आलीस पोहे? मग अर्जुन लगेच सायलीकडे बघतो. त्याला कळतं की सायलीला वाईट वाटलं आहे ते. मग लगेच अर्जुन म्हणतो, का मी खाणार आहे पोहे? बायको मला वाढ पोहे. मग सायली अर्जुनला पोहे वाढते. अर्जुन पोहे खातो आणि म्हणतो, अमेझिंग, मस्त आहेत. मग पूर्णाजीही सायलीला म्हणतात, सायली तू केलेले पोहे मलाही वाढ. मग सगळे आश्चर्याने पूर्णाईकडे बघतात. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, ज्या घरातील माणसांची मनं एक असतात ना, तिथं चुली दोन असू शकत नाहीत. मग चुली का दोन? आजपासून आपल्याकडे 2 चुली नाहीत पेटणार, एकच पेटेल. हे ऐकून आता सायली अर्जुन खूपच खुश होतात. सायली पूर्णाजींना पोहे वाढते. मग अर्जुन पूर्णाजीला म्हणतो, हे प्रिटी गर्ल, यू आर फंटॅस्टिक. मग पूर्णाजी हसतात. मग कल्पनाही म्हणते, मी ही सायलीने बनवलेलेच पोहे खाणार. मग प्रतापही लगेच म्हणतो, आणि मी सुद्धा खाणार. सायली मला सुद्धा वाढ. बघतेस काय? मग सायली प्रतापरावांनाही पोहे वाढते. मग अस्मितासाठीही अर्जुन पोहे घेतो आणि तिला खायला सांगतो. मग सगळेच पोहे खात असतात. प्रताप म्हणतो, अप्रतिम झाले आहेत पोहे, वा. तर कल्पना म्हणते, सायली होलिका दहनाची पूजा नेहमी दरवर्षी मी आणि हे करतो, पण यावर्षी आम्ही नाही करणार. मग सायली विचारते, का? मग कल्पना म्हणते, आपल्या घरावरचं संकट तुम्ही दोघांनी दूर केले. महिपतसारख्या राक्षसाला तुम्ही दोघांनी पार जाळून टाकले. तेव्हा होलिका दहनाचा मान तुम्हा दोघांचाच. आता सायली पूर्णाईंकडे बघत असते. हे कल्पनाच्या लक्षात येते आणि ती म्हणते, हो सायली मला माहीत आहे, पूर्णाईंच्या परवानगीशिवाय तू काहीच करणार नाहीस ते. मग कल्पना पूर्णाजींना विचारते की सायली अर्जुनने होलिका दहनाची पूजा केली तर चालेल का? तर पूर्णाजी लगेच म्हणतात, तुला जे योग्य वाटेल ते तू कर कल्पना, मला तुझं मन नाही मोडायचं. मित्रांनो, मग सगळेच खुश होतात. अस्मिता मात्र तोंड पाडून बसलेली असते. ती मनातल्या मनात म्हणते, सायली तर डॅड आणि पूर्णाजींच्या नजरेत हिरोईनच बनली. हे सगळं हाताबाहेर जाण्याआधी मला तन्वीला सांगायला हवं. नंतर अस्मिता बाहेर जाते आणि प्रियाला फोन करते. ती प्रियाला सगळं सांगते. तेव्हा प्रिया म्हणते, पूर्णाजीने सायलीचं कौतुक केलं. तर अस्मिता, अगं पूर्णाजीने तिची साडीसुद्धा सायलीला भेट म्हणून दिली आहे आणि सायलीच्या हातचं तर मिटक्या मारत खाते. तिच्यासाठी खूप प्रेम वाढलं आहे. आता प्रिया म्हणते, अस्मिता अगं पूर्णाजी माझी शेवटची आशा होती गं. तिला जर अर्जुनची बायको सायली नको असेल तरच मी अर्जुनची बायको म्हणून येऊ शकते ना. पूर्णाजीने सायलीला जरा एक्सेप्ट केलं तर माझ्या आयुष्याची वाटच लागेल. अस्मिता म्हणते, अगं नाही तन्वी, अजून तिला सून म्हणून नाही स्वीकारलं आणि साडीसुद्धा मम्माला द्यायला लावली आहे, तिने नाही दिली आणि स्पष्ट म्हणाली सुद्धा, तू या घरची सून नाहीस, या घरची सून फक्त तन्वी होऊ शकते. अगं तन्वी, पूर्णाजीच्या मनातील सायलीवरचा राग कमी व्हायला लागलाय आणि सायलीसाठी सॉफ्ट कॉर्नरही तयार होतोय. हे ऐकून प्रिया मनातल्या मनात म्हणते, या म्हातारीचा मेंदू पण कुठल्या तरी साडीत आहे का? हिने तर या सायलीला परमनंट नातसून करून घेतलं तर मी परमनंट भिकारीच राहीन. आता मग अस्मिता तिकडून म्हणते, अगं ऐकतेस ना तन्वी, रस्त्यावरची ती डाऊन मार्केट मुलगी या घरात नको आहे मला. तर प्रिया म्हणते, हो हो करते मी काहीतरी, आपण नंतर बोलूयात अस्मिता. मग प्रिया फोन ठेवते. इकडे संध्याकाळी सायली होळीसाठी तयार होत असते. तेव्हा तिला तिच्या साडीच्या पदराची पिन नीट लावता येत नसते. तेव्हा तिची मान ही दुखत असते आणि ती पिन लावण्याचा प्रयत्न करत असते आणि हे अर्जुन पाहत असतो. मग तो सायलीला म्हणतो, मी काही मदत करू का सायली? मग सायली म्हणते, नको सर मी करते. मग अर्जुन म्हणतो, मी डोळे मिटून तुम्हाला पिन लावून देतो ना. मग अर्जुन डोळे मिटून
पिन लावण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा सायली आरशात बघत असते. मग ते अर्जुनकडे बघून म्हणते, किती नितळ मन आहे सर तुमचं. तुम्ही कितीही माझ्याजवळ असला ना तरी तुमचा स्पर्श किती स्वच्छ जाणवतो. इतक्यात अर्जुनला पिन टोचते. मग सायली घाबरते आणि म्हणते, लागलं का सर तुम्हाला? मी पटकन जाऊन हळद घेऊन येते. कसं काय लावून घेतलं तुम्ही? मग अर्जुन म्हणतो, रिलॅक्स सायली, माझी मान कापल्यासारखं काय रिॲक्ट होत आहे? डोळे बंद होते ना म्हणून थोडीशी पिन टोचली. पण आता नाही, आता अंदाज आलाय मला. मी तुम्हाला पिन लावून देतो पटकन. मग सायली म्हणते, हो हो सर. परत अर्जुन पिन लावत असतो तेव्हा सायली आरशात त्याच्याकडे बघून त्याला म्हणते, सर डोळे उघडा. अर्जुन म्हणतो, का? मग सायली म्हणते, अहो मग पिन टोचणार नाही ना म्हणून. मित्रांनो, अर्जुन पिन लावत असतो. सायली मनातल्या मनात म्हणते, खरं तर अशावेळी मला अवघडल्यासारखं होतं. पण मग मी आता असं सहजच बोलून कसं गेले? मित्रांनो, अर्जुन पिन लावत असतो तेव्हा दोघेही आरशात एकमेकांना प्रेमाने बघत असतात. इतक्यात अस्मिता सायली अर्जुनला बोलवण्यासाठी त्यांच्या रूममध्ये येते आणि अर्जुन सायलीला बघून म्हणते, या खोलीत यायची मला लाजच वाटते. स्वतःच्याच घरात फिरायला चोरी झाली. मग अर्जुन म्हणतो, माझ्या घरात? अस्मिताई, तुझ्या माहेरी असं म्हणायचं आहे का तुला? अगं, ही मॅरिड कपलची रूम आहे. पुढच्या वेळी येताना दरवाजा नॉक करून ये. मग अस्मिता म्हणते, मी तुमच्या रूममध्ये कधीच येत नाही. मम्माने पाठवले खाली होळीच्या पूजेसाठी म्हणून आले. आणि आता तुमचा रोमॅन्स संपला ना तर मग खाली या, नाही तर चालू दे दिवाळीपर्यंत. मग अस्मिता जाते. नंतर अर्जुन सायलीला म्हणतो, पिन लावले ना व्यवस्थित? तर सायली म्हणते, हो थँक्यू सर. अर्जुन म्हणतो, वेलकम सायली. मित्रांनो, आता सायली तिच्या केसामध्ये गजरा माळत असते तेव्हा अर्जुन तिला एकटक बघत असतो. अर्जुन तिच्या खांद्यावर हात ठेवणार इतक्यात थांबतो. तो मनातल्या मनात म्हणतो, मी सायलीला सांगू का की मी त्यांच्या प्रेमात पडलोय ते? पण त्यांचा काहीतरी गैरसमज झाला तर? मित्रांनो, अर्जुन याच भीतीने सायलीला तिच्यावर असणाऱ्या प्रेमाची कबुली देत नसतो. मग अर्जुन सायलीला तुम्ही छान दिसताय असं म्हणतो. मग सायली परत लाजते आणि मग तिला परत गाणं ऐकू येतं. आता इकडे सगळे खाली जमलेले असतात. होळीची तयारी झालेली असते. मग अर्जुन सायली होळीची पूजा करून घेतात. नंतर अर्जुन होळी पेटवतो. मग अर्जुन आणि सायली होळीच्या भोवती पाणी सोडत असतात. मग सगळेच पूजा करून घेतात. मग सायली होळीला नमस्कार करते तेव्हा मनातल्या मनात म्हणते, देवा, या घराकडे वळणारी प्रत्येक वाकडी नजर, या घरावर येणारं प्रत्येक संकट या होळीत जळून खाक होऊ दे. आता अस्मिताही नमस्कार करायला जाते. इतक्यात कल्पना म्हणते, थांब अस्मिता. मग पूर्णाजी म्हणतात, अगं काय झालं कल्पना? वाहू दे ना तिला नारळ होळीमध्ये. कल्पना म्हणते, हो वाहू दे ना, पण त्याआधी अस्मिताला स्वतःच्या चुकांची कबुली द्यायला हवी. तिच्या मनातला खोटारडेपणा या होळीत जळून जाऊ दे आणि मग तिला नारळ वाहता येईल. मग अस्मिता म्हणते, मी काय केले? तर कल्पना म्हणते, सायली ज्यावेळी किडनॅप झाली होती ना तेव्हा तू तमाशा केलास. तेव्हा तू असा कांगावा केलास की दागिने चोरून सायली पळून गेली आहे. पण दागिने तर तूच लपवले होतेस. अस्मिता म्हणते, मी नाही ग, त्या तन्वीने. तर कल्पना म्हणते, अस्मिता, तन्वी काय माझी मुलगी नाही आणि आम्ही जे संस्कार केलेत ना ते असे वाया जाताना मी नाही बघू शकत. अस्मिता, तुझं प्रायश्चित्त हे असेल की ह्या होळी मातेसमोर तू सायलीची माफी मागायची. आता मित्रांनो, हे सगळं ऐकून सायलीला खूप आश्चर्य वाटत असतं, रागही आलेला असतो. आता बघूयात उद्याच्या भागामध्ये अस्मिता सायलीची माफी मागते का ते. आता उद्याच्या भागामध्ये सुभेदारांच्या घरी होळीचं सेलिब्रेशन सुरू असतं आणि प्रियाही येते आणि अर्जुनला रंग लावण्याचा प्रयत्न करते. हे बघून सायलीला खूप राग येतो. बघूयात मग सायली प्रियाला काय म्हणते ते. अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा.